पहिला शमूएल अध्याय 5। पलिश्त्यांनी देवाचा कोष घेतला, तो एबन एजर येथून अशदोद येथे नेला। पलिश्त्यांनी देवाचा कोष दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेविला। अशदोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून पाहतात, तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले। तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेविले। दुसऱ्या दिवशी पहाटेस ते उठून पाहतात, तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे। त्याचे शीर व दोन्ही हाताचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले। या कारणास्तव आजपर्यंत दागोनाचे पुजारी व इतर जे कोणी दागोनाच्या मंदिरात जातात ते अशदोद येथील दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवीत नाहीत। मग अशदोदकरांवर परमेश्वराचा जबर हात पडला, त्याने त्यांचा नाश केला। त्याने अशदोदकर व त्यांच्या आसपासच्या गावातील लोक यास ग्रंथीच्या व्याधीने पीडिले। हे पाहून अशदोदकरांनी म्हटले, इस्रायलाच्या देवाचा कोष आमच्यामध्ये राहता कामा नये, कारण त्याचा हात आम्हावर आणि आमचा देव दागोन यावर जबर पडला आहे। मग त्यांनी पलिश्त्यांच्या सर्व सरदारास बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारिले, आम्ही इस्रायलांच्या देवाच्या कोशाचे काय करावे? ते म्हणाले, इस्रायलाच्या देवाचा कोष गथ येथे मिरवीत पोचता करावा। तेव्हा त्यांनी इस्रायलाच्या देवाचा कोष गथ येथे मिरवीत पोचविला। तो कोष तेथे मिरवीत नेल्यावर असे झाले की परमेश्वराचा हात त्या नगरावर फार जबर पडून मोठा कहर गुदरला। त्याने त्या नगरातील आबालवृद्धास पीडिले, त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या। मग त्यांनी देवाचा कोष एक्रोन येथे पाठवला। तो एक्रोन येथे जाऊन पोहोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की आमचा व आमच्या लोकांचा संहार करावयासाठी इस्रायलाच्या देवाचा कोष त्यांनी आमच्याकडे आणला आहे। मग त्यांनी पलिश्त्यांच्या सर्व सरदारास बोलावणे पाठवून जमविले आणि म्हटले, इस्रायलाच्या देवाचा कोष येथून पाठवून द्या, तो स्वस्थानी परत जाऊ द्या, म्हणजे तो आमचा व आमच्या लोकांचा संहार करावयाचा नाही। कारण सर्व नगरात कहर गुदरला होता आणि देवाचा हात त्याजवर जबर पडला होता। जे लोक मेले नाहीत त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या। त्या नगराचा आक्रोश गगनापर्यंत जाऊन पोहोचला।